खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला व पॅरोल रजेवर घरी आलेला आणि फरार झालेल्या आरोपीला सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या 2 साथीदारांसह अटक करत त्यांच्याकडील 4 पिस्टल आणि 24 जिवंत काडतुसे जप्त केली। राज्यात सध्या परवानाधारक आणि अवैध अग्निशस्त्र वापरून होत असलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांचे लक्ष होते। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे यांचे पथक जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांच्या मागे होते। त्यामध्ये वायकर आणि कॉन्स्टेबल प्रकाश कार्टक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इसम नामे फारुख कळंबेकर हा जंगलगी तालुका मंगळवेढा गावच्या शिवारात राजकुमार बिराजदार यांच्या शेतात देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगून आहे अशी बातमी मिळाली। सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना केले। जंगलगी गावातील राजकुमार बिराजदार यांच्या शेतात इसमांवर वॉच ठेवून थांबले असता मिळालेल्या माहितीनुसार वर्णनाचा इसम आढळून आला आणि त्याच्या हालचालीवरून त्यास गराड घालून जागीच पकडले। इसमाने आपले नाव फारुख कळंबेकर असे सांगितले। त्याला तपासले असता त्याच्या पॅन्टच्या खिशात खोचलेली एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझिन सह तसेच उजव्या खिशातून 5 जिवंत काडतुसे मिळून आली। अधिक माहिती घेतली असता सदर आरोपी हा रत्नागिरी जिल्ह्यातील खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। तो सदरची शिक्षा कळंबा जेल कोल्हापूर येथे भोगत असताना पॅरोल रजेवरून येऊन परत कारागृहात हजर झाला नव्हता। पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा लागू नये म्हणून रत्नागिरी येथून पसार होऊन सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे बिराजदार यांच्या शेतात राहत होता। त्याच्याकडे मिळून आलेले पिस्टल हे त्यांनी निगोंडा बिराजदार यांच्याकडून घेतले होते। त्यामुळे निगोंडा बिराजदार यास देखील ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्याचा भाऊ राजकुमार बिराजदार याच्या राहत्या घरात 3 बनावटी पिस्टल आणि 18 जिवंत काडतुसे ठेवले असल्याची माहिती मिळाली। त्यावरून बिराजदार बंधू यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता घरात आणखी 3 बनावटी पिस्टल 18 जिवंत काडतूस मिळून आले। सदरचे पिस्टल हे विक्रीच्या उद्देशाने बाळगले असल्याचे निष्पन्न झाले। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, पथकातील हेड कॉन्स्टेबल प्रकाश कार्टक, विरेश कलचटी, अश्विनी गोटे, कॉन्स्टेबल अजय वाघमारे, हरीश थोरात, राहुल दूरकर, चालक पोलीस कॉन्स्टेबल सुनील पवार, अनवर अत्तार, बाळराजे घाटगे यांनी बजावली। आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही इसम जे आहे त्यांच्याकडे वेपन्स, इलिगल वेपन्स आणि काही काडतूस आहेत, राऊंड्स आहेत। तर या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या LCBच्या टीमला गोपनीय पद्धतीने तिथे पाठवलं रेड करण्यासाठी। LCBची टीम PI निंबाळकर आणि त्यांचे सहकारी वायकर आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच्यासोबत तिथे गेल्यानंतर त्यांना 3 आरोपी तिथे मिळाले ज्यांच्याकडे एकूण 4 वेपन आणि 24 राऊंड्स म्हणजे काडतूस होते। आणि ते जे 3 आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी जो आहे तो रत्नागिरी येथे एका जन्मठेपेच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत होता। त्या जन्मठेपेच्या शिक्षेमधून त्याला पेरोल मिळाली होती आणि पेरोलवरती तो बाहेर आल्यानंतर परत त्याला जेलमध्ये जाणं अपेक्षित होतं, परंतु तो गेला नव्हता आणि स्वतःची ओळख लपवून तो या इतर 2 आरोपींसोबत मंगळवेढा हद्दीमध्ये राहत होता। त्यामुळे ती एक मोठी कारवाई यासोबत झालेली आहे। यातील जे हे आरोपी सगळे जन्मठेप भोगणारे आरोपी आहे, भोगून आलेले आरोपी आहे आणि काही पेरोलवरचे आरोपी। अशा पद्धतीने 3 आरोपी जे ते खूप गंभीर गुन्ह्यातले आरोपी यामध्ये ऑलरेडी होते आणि त्यांना आपण आणखी या अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पकडलेलं आहे। त्यामुळे अतिशय उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आलेली आहे। आरोपींची नावं जी ती आम्ही आपल्याला शेअर करतो। तर यातील आरोपी जे आहेत फाईक मुस्ताक कळंबेकर, दुसरा आरोपी जो आहे तो निगोंडा हनुमंत बिराजदार आणि आणखी राजकुमार बिराजदार, असे 3 आरोपी आम्ही या कारवाईमध्ये ताब्यात घेतलेले आहेत। सर, वेपन्स पाळण्याचा उद्देश काय होता? विक्रीसाठी आणलेले होते की काही क्राईम करण्याचा उद्देश होता? नाही, त्यांचा विक्रीचा उद्देश नव्हता, क्राईमसाठीच त्यांनी हे वेपन्स सोबत बाळगलेले होते अशी प्राथमिक माहिती आहे। तरीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आणखी चौकशी करतो आहे। यामधले जे आरोपी जे आहेत ते अगोदरच्या एका खुनाच्या गुन्ह्यामधले आरोपी आहेत। त्यामुळे त्यांनी ते वेपन सध्या का बाळगले होते आणि कशासाठी बाळगले होते याची अजून पुढे चौकशी सुरू आहे। क्राईम संदर्भात काही तपशील, घरफोडीचा उद्देश होता की काही सुपारी? त्याच्याबाबत आता जस्ट आम्ही त्यांना ताब्यात घेतल्यापासून आता आम्हाला त्यांची रिमांड मिळालेली आहे। आता रिमांडच्या दरम्यान आम्ही त्याची चौकशी करू आणि त्यामध्ये पुढे गोष्टी निष्पन्न होतील की हे वेपन ते कशासाठी आणि कुठून मागवले होते आणि कशासाठी मागवले होते। या 3पैकी एक आरोपी जो आहे तो व्हाईट ड्रेसमध्ये सध्या दिसतोय, हा राजकीय वगैरे त्या क्षेत्रातला आरोपी वगैरे आहे का? राजकीय नाहीये, राजकीय क्षेत्रातले आरोपी नाहीये।
फक्त एक आरोपी जो आहे तो जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना जेलमधनं बाहेर आला पेरोलवर आणि परत गेलाच नाही. तर तो त्याच्यावरती तिकडे गुन्हा दाखल आहे, त्याला तिकडचे रत्नागिरी पोलीस शोधता आहे. तर तो तिकडचा वॉन्टेड क्रिमिनल आहे, तो आपण इकडे त्यांना शोधून दिलेला आहे आणि त्याच्याकडे पण सुद्धा वेपन सापडलेलं आहे. पोलीस कस्टडी किती दिवसाची? पोलीस कस्टडी 5 दिवसाची मिळालेली आहे. आणखी काय निष्पन्न होण्याची शक्यता आहे? निष्पन्न होऊ शकतं, आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतोय. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.